Hi students. Today we are going to see the lecture number 5 from the chapter Electric Current Through Conductors. हा chapter आपण सुरू केलाय 4-5 दिवसांपूर्वी. तर today we are going to see the next topic of this particular chapter. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय शिकलो? We have seen carbon resistor. What is meant by carbon resistor? Resistor म्हणजे काय असतं? Resistor is the electrical device which opposes or which limits or control the काय सांगा flow of current. करंटच्या फ्लोला लिमिट करणारा किंवा कंट्रोल करणारा, नियंत्रण ठेवणारा अशा प्रकारचे डिव्हाइस असतात, त्याला आपण काय म्हणतो सांगा? रेजिस्टर असं म्हणतो असतो. मग रेजिस्टर हे दोन प्रकारचे असतात, जसं आपण काल पाहिलं. रेजिस्टर हे दोन प्रकारचे असतात, काल आपण ते पाहिलं. कोणते दोन प्रकारचे? तर कार्बन रेजिस्टर पहिला प्रकार कोणता आहे? कार्बन रेजिस्टर. आणि दुसरा काय सांगा? मेटल वायर वुंडेड रेजिस्टर्स. कळतं सर्वांना? ठीक आहे. अशा प्रकारच्या दोन आपण रेजिस्टरचे प्रकार आहेत. त्यापैकी कार्बन रेजिस्टर्स हा जो काय टॉपिक आहे तो आपण डिटेलमध्ये शिकलो. कार्बन रेजिस्टरवर 3 कोडिंगच्या रिंग असतात आणि 4थी रिंग असते. तर त्या रिंगांचा जो कलर असतो, लक्षात, 3 रिंग्स आर प्रिंटेड ऑन द काय सांग कार्बन रेजिस्टर. त्या रिंगच्या कलरच्या आधारे हाऊ टू काय सांगा डिटरमाइन हाऊ टू फाइंड द रेजिस्टन्स ऑफ द काय सांगा कार्बन रेजिस्टर. त्याचा आपण फॉर्म्युला पाहिला. मी तुम्हाला काल जे वाक्य सांगितलं होतं, बीबी रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन हॅज व्हेरी गुड वाईफ, त्या वाक्याच्या आधारे आपण त्या कलरचं कोडिंग करू शकतो. हे आपण कालच्या लेक्चर मध्ये शिकलेलो आहोत. येते लक्षात? नंतर आपण रिओस्टॅट शिकलो. What is the rheostat? The adjustable resistor is called as rheostat. Simple. Rheostat म्हणजे काय? Adjustable काय सांगा? रेजिस्टर. बऱ्याचदा एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये आपल्याला रेजिस्टन्स कमी जास्त करावा लागतो. मग कमी जास्त करता येणारा असा जो रेजिस्टर असतो त्याला म्हणतात काय सांगा? रिओस्टॅट. ऍडजस्टेबल रेजिस्टर इज कॉल्ड एज काय सांगा? रिओस्टॅट. असं आपण त्या ठिकाणी पाहिलं. तर रिओस्टॅट जो आहे तो आपण कुठं वापरतो नॉर्मली? तर मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या मोटरचं स्पीड कमी जास्त करायचं असेल, फॅनचं स्पीड कमी जास्त करण्यासाठी आपण रेग्युलेटर वापरतो. रेग्युलेटर हा एक प्रकारचा काय? रिओस्टॅटच आहे. एक प्रकारचा काय तो सांगा? रिओस्टॅट. त्याच्यामध्ये आपण काय केलं सांगा? रेजिस्टन्स कमी जास्त केला की इकडं फॅनचं स्पीड कमी सरस होऊ शकतं. येते लक्षात? ठीक आहे. मग ते आपण त्या ठिकाणी पाहिलं. डेकोरेटिंग लाईट असेल तर त्यांची इंटेन्सिटी कमी जास्त करण्यासाठी सुद्धा रिओस्टॅटचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किट मधलं पोटेन्शियल डिफरन्स कमी जास्त करायचा असेल किंवा करंट कमी जास्त करायचा असेल तर सुद्धा तुम्ही रिओस्टॅटचा उपयोग करू शकता. हे सगळं टॉपिक आपण कालच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. चला आजच्या टॉपिककडे आपण जाऊयात. आजचा आपला जो टॉपिक होता पहा लक्ष द्या. त्या टॉपिकचं नाव आहे कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. इट इज व्हेरी 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 सिम्पल टॉपिक. तुम्ही मला वाटतं 9वीला किंवा 10वीला शिकलेला. आता 9वीला 10वीला शिकल्यानंतर परत 11वीला तोच टॉपिक आलेला आहे. नीट लक्षात घ्या. 1 सेकंड वे गोइंग टू सी द सेम टॉपिक. तुमच्या आता क्लिक होईलच. मी तुम्हाला सांगितलं की रे कॉम्बिनेशन ऑफ काय सांगा? रेजिस्टर्स. तर रेजिस्टर्स इन सिरीज आणि रेजिस्टर्स इन काय सांगा? पॅरलल. तर आठवलं का आता तुम्हाला? 9thला किंवा 10thला तुमचं हे झालेलं आहे. मला वाटतं 10thलाच झालेलं आहे बेबी. ठीक आहे. तर पहा लक्षात, रेजिस्टर्स इन सिरीज आणि रेजिस्टर्स इन काय सांगा? पॅरलल. तर दीज आर द न्यू 2 टॉपिक्स वी आर गोइंग टू सी टुडे वन्स अगेन. तर परत आपण यावर्षी सुद्धा त्याचा आपल्या सिलेबस मध्ये त्याचा समावेश असल्यामुळे आपण परत एकदा ते टॉपिक चेकआउट करतोय. तर चला सुरुवात करूयात. आपल्या टॉपिकचं नाव आहे कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. चला लक्ष द्या सर्वांनी. हा कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. रेजिस्टरचं कॉम्बिनेशन आपल्याला चेकआउट करायचे. तर पहा फर्स्ट टॉपिक जो आहे इट इज नथिंग बट आय एम गोइंग टू टेक इट इज नथिंग बट काय सांगा? रेजिस्टर्स इन सिरीज. पहा त्यातला ए टॉपिक मी जी घेतोय रेजिस्टर्स इन सिरीज. पहिल्या टॉपिकचं नाव आहे आपल्या रेजिस्टर्स इन काय सांगा? सिरीज. रेजिस्टर्स सिरीज मध्ये ठेवले आपण. म्हणजे इफ द रेजिस्टर्स आर काय सांगा? जॉईन इन सिरीज इन द इलेक्ट्रिक सर्किट. एखाद्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये इन बिटवीन द 2 टर्मिनल्स ऑफ बॅटरी, बॅटरीच्या 2 टोकांमध्ये जर रेजिस्टर्स एका पुढे एक म्हणजे सिरीज मध्ये जर जोडले आपण, if the resistors are joined in series one after one in between the two ends of the काय सांगा? सेलच्या 2 टोकांमध्ये जर आपण ते रेजिस्टर जोडले तर काय होतं? व्हॉट विल बी द काय सांगा? रिझल्टंट रेजिस्टन्स ऑफ द अरेंजमेंट. त्या अरेंजमेंटचा रिझल्टंट रेजिस्टन्स किती असणार आहे त्याच्यासाठीचं डेरिव्हेशन आपल्याला फाइंड आउट करायचंय. हे लक्षात. ठीक आहे. मग आपल्या टॉपिकचं नाव काय? when the resistors are joined in series. रेजिस्टर जर आपण सिरीज मध्ये जोडले then what will be the net और रिझल्टंट रेजिस्टन्स ऑफ दॅट काय सांगा? अरेंजमेंट. तर त्या पूर्ण अरेंजमेंटचा काय होईल? रिझल्टंट रेजिस्टन्स किती असेल हे आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट त्या ठिकाणी करायचंय किंवा त्याचं डेरिव्हेशन आपल्याला फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. चला टॉपिक तुमच्या लक्षात आलेला आहे की चला मी फिगर ड्रॉ करतो म्हणजे त्याच्या बारकावे जे आहेत त्याच्या काही ज्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीत आपल्या लक्षात येतील. चला आय एम गोइंग टू टेक द काय सांगा? 3 रेजिस्टर्स. मी 3 रेजिस्टर या ठिकाणी घेणार आहे. पहा लक्षात. हिअर इज द फर्स्ट रेजिस्टर. नीट लक्षात द्या. हिअर इज द काय सांगा? फर्स्ट रेजिस्टर. देन हिअर इज द काय सांगा? सेकंड रेजिस्टर. And you can see the here is the third resistor. These are the 3 resistors I have taken in series. Series means what? One after one they are joined to each other.
इन बिटवीन द टू टर्मिनल्स ऑफ काय सांगा बॅटरी. या ठिकाणी मी एक बॅटरी घेतली, हॅविंग द पोटेन्शियल काय सांगा V. त्या बॅटरीचं पोटेन्शियल किती आहे V. हिअर इज अ प्लस, हिअर इज अ मायनस. आणि या ठिकाणी काय केली सांगा, ऑन ऑफ करण्यासाठी की ठेवली, करंट ऑन ऑफ करण्यासाठी. आणि या ठिकाणी काय करायचं सांगा, अशा प्रकारचे सर्किट कंप्लीट केले. एक लक्षात ठेवा, किती रेजिस्टर्स घेतलेत मी सांगा, 3 रेजिस्टर्स घेतलेत. व्हॉट आर द काय सांगा, द रेजिस्टर्स ऑफ फर्स्ट रेजिस्टर इज R1, द रेजिस्टन्स ऑफ सेकंड रेजिस्टर इज R2, द रेजिस्टन्स ऑफ थर्ड रेजिस्टर इज काय सांगा R3. तिसऱ्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स R3 ओम आहे, पहिल्याचा R1, दुसऱ्याचा R2, तिसऱ्याचा R3. V इज द व्होल्टेज. आता हाऊ मच करंट इज फ्लोइंग थ्रू द काय सांगा सर्किट. या सर्किट मधून किती करंट चाललाय, तर तो करंट मोजण्यासाठी मी या ठिकाणी किंवा तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. मी या ठिकाणीच घेतो, पहा लक्षात घ्या. ठीक आहे, या ठिकाणी घेतो, थोडंसं पुढे आणखी वाढवतो. या ठिकाणी मी एक एमीटर बसवतो. काय बसवलं मी सांगा, एमीटर बसवलं, राईट. ठीक आहे. व्हॉट इज द यूज ऑफ एमीटर. एमीटर इज यूज काय सांगा टू मेजर द करंट व्हेन इट इज यूज इन सिरीज. तर त्या सर्वांना तो जर रेजिस्टर जोडला, सिरीज मध्ये जोडला, एमीटर करंट मोजतो, राईट. ठीक आहे, करंट मोजण्यासाठी मी एमीटर बसवलाय. देन टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स, याच्या अलावा काय करणार, मला पोटेन्शियल किती आहे हे मोजण्यासाठी मी इथे एक व्होल्टमीटर बसवेल. त्याच्यातल्या रीडिंगला मी V1 म्हणेल. इथं या ठिकाणी दुसरा व्होल्टमीटर मी या ठिकाणी बसवेल, त्याच्या रीडिंगला मी V2 म्हणेल. आणि या ठिकाणी काय केलं सांगा, तिसरा व्होल्टमीटर या ठिकाणी बसवेल, याच्या रीडिंगला मी काय म्हणेल सांगा V3 असं म्हणेल. तर त्या सर्वांना V1, V2 आणि V3 आर द काय सांगा पोटेन्शियल्स अक्रॉस द रेजिस्टन्स R1, R2 and R3 रिस्पेक्टिव्हली. पाणी लक्षात घ्या. व्हॉट इज द पोटेन्शियल अक्रॉस R1, त्यासाठी मी एक व्होल्टमीटर इथं बसवलाय, त्याला मी म्हटलं V1. व्हॉट इज द रेजिस्टन्स व्हॉट इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस R2, V2 and व्हॉट इज द पोटेन्शियल अक्रॉस काय सांगा R3, इट इज V3. आलं लक्षात घ्या. अशा प्रकारे मी काय केलं, अरेंजमेंट त्या ठिकाणी केले. आणि व्हॉट इज द टोटल पोटेन्शियल ऑफ बॅटरी, म्हणजे या टोकापासून तर या टोकापर्यंत हे 2 टोक आहेत, पहा लक्षात घ्या. हे टोक याला जोडलेले बॅटरीच्या, हे टोक बॅटरीच्या निगेटिव्हला जोडलेले. या टोकाच्या 2 टोकांमध्ये पोटेन्शियल किती आहे V. बॅटरीचं जे पोटेन्शियल ते 2 टोकांमध्ये असणार ना, कारण कंडक्टिंग वायर आहे इथपर्यंत. आलं लक्षात. ठीक आहे, मग टोटल पोटेन्शियल ऑफ बॅटरी इज काय सांगा V. दिस पोटेन्शियल इज स्प्लिटेड इन द काय सांगा 3 पार्ट्स. या रेजिस्टरच्या अक्रॉस किती पोटेन्शियल ड्रॉप आहे V1. या रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती पोटेन्शियल ड्रॉप आहे V2. या रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती पोटेन्शियल ड्रॉप आहे V3. तर V1, V2, V3 आर द काय सांगा पोटेन्शियल्स. मग या ठिकाणी काय दिसलं तुम्हाला, व्हॉट यू कॅन सी. पहा 3 रेजिस्टर्स मी या ठिकाणी घेतले, लक्षाला सर्वांच्या. ठीक आहे, आता मला काय करायचं पहा लक्षात द्या. मी असं समजू शकतो, एक महत्त्वाचा की पॉइंट आपल्या या ठिकाणी आहे की ऑल द वेन, पहा लक्षात द्या का, वेन रेजिस्टर्स, हे जे रेजिस्टर्स असतात ना, वेन रेजिस्टर्स आर कनेक्टेड, when the registers are काय सांगा कनेक्टेड इन सिरीज. महत्वाचं वाक्य मी या ठिकाणी खूप महत्वाचं वाक्य लिहितोय, कॉमा, द करंट फ्लोइंग, पहा लक्षात, द करंट फ्लोइंग काय सांगा थ्रू each register is काय सांगा सेम किंवा आपण त्याला म्हणू ऑर इक्वल. सेम किंवा काय म्हणतो आपण इक्वल, बरोबर आहे. म्हणजे काय, तर बाईतून करंट किती चाललाय सांगा, I इज द करंट फ्लोइंग थ्रू दिस पर्टिक्युलर ब्रांच ऑफ काय सांगा इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किटच्या या भागातून किती करंट चालला आहे, हा करंट या रेजिस्टर मधून जाईल पुढे. मग इथे आल्यानंतर हा करंट इथे गेला, ह्याच्यातून सुद्धा किती करंट चाललाय आहेच, त्याच्यातून तो पुढे गेला, पुढे गेल्यानंतर किती झाला आहे, आणि डॉट करंट इज काय सांगा गोइंग थ्रू हियर. म्हणजे प्रत्येक रेजिस्टर मधून सेम करंट वाहतोय, किती I. हा करंट इथे, हा इथे आला, याच्यातून पुढे गेला, इथे आला, परत तिथे I, म्हणजे सर्किट कंप्लीट झालं. म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू इच रेजिस्टर इज काय सांगा सेम. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ व्हिच वी आर गोइंग टू डिराइव्ह द काय सांगा डेरिवेशन फॉर रेजिस्टर्स इन सिरीज. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. काय करायला सर्वांना, करंट फ्लोइंग थ्रू द काय सांगा इच रेजिस्टर, याला ए म्हणतो मी लागलं तर द करंट फ्लोइंग, पहा लक्षात द्या. हे ए नावाचं सेंटेन्स आहे, द करंट फ्लोइंग, आणि बी नावाचं सेंटेन्स आहे, पहा लक्षात बी. ते काय आहे पहा लक्षात, द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच रेजिस्टर, इच काय सांगा रेजिस्टर, प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस जो पोटेन्शियल डिफरन्स आहे पहा, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस काय सांगा इच रेजिस्टर इज काय सांगा डिफरंट. तो मात्र कसा आहे, प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस डिफरंट आहे, हे लक्षात घ्या, बरोबर आहे की. या रेजिस्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स वेगळा आहे, याचा वेगळा आहे, याचा वेगळा आहे, आणि तिघांचा मिळून फी झालेला आहे, लक्षात घ्या. हा जो एक पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याचे ड्रॉप तयार झाले V1, V2 आणि काय सांगा V3. आता चला या प्रिन्सिपलचा आपण उपयोग करूयात आणि आपलं डेरिवेशन जे आहे ते कंप्लीट करूयात. नीट लक्ष द्या, हा सोपं आहे पाहू. पहा नाव बाय ओम्स लॉ काय असतं, V इक्वल काय सांगा IR. कळते सर्वांना, V इक्वल काय IR, कळते सर्वांना. मग आता मला सांगा V1 पहिल्या रेजिस्टर साठी आपण विचार करू, V1
कळते सर्वांना? ठीक आहे. आणि ह्याचं किती R1 आणि करंट किती चाललाय त्यातून I एवढा करंट चाललाय. कळते सर्वांना? पहा फॉर फर्स्ट रेजिस्टर, पहा पहिल्या रेजिस्टर साठी फॉर काय सगळा फर्स्ट रेजिस्टर. कळते सर्वांना? काय लॉ आला? V1 इज इक्वल टू I इंटू R1. I1 घ्यायची गरज नाही बिकॉज करंट इज सेम थ्रू इच रेजिस्टर. प्रत्येक रेजिस्टर मधून करंट कसा चाललाय? सेम चाललाय. त्यामुळे I1 I2 I3 घ्यायची गरज नाही. पहिल्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स होता R1, त्याचा पोटेन्शियल होतं V1 आणि करंट किती चाललाय I बिकॉज करंट इज सेम. लक्षात ठेवा करंट कसं आहे? सेम. आता पहा लक्षात आलं काय सर्वांच्या? ठीक आहे. फॉर सेकंड रेजिस्टर, पहा फॉर सेकंड रेजिस्टर. आता दुसऱ्या रेजिस्टर साठी मला सांगा फॉर सेकंड रेजिस्टर काय असलं? लक्षात किती आहे पोटेन्शियल त्याचं? V2. रेजिस्टर किती R2. V2 इक्वल टू काय सांगा? I इंटू R2. I2 घ्यायची गरज नाही. आणि फॉर थर्ड रेजिस्टर, आता पहा तिसऱ्या रेजिस्टर साठी फॉर काय सांगा? थर्ड रेजिस्टर. नीट लक्षात घ्या V3 इक्वल टू काय सांगा? I इंटू R3. लक्षात? ठीक आहे. ते V1 IR1 होता, V2 IR2 होता आणि V3 जो येतो किती आहे सांगा? IR3 एवढा आहे. हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात आलं. नाव अँड लेट मी या शब्द काय होतो पहा RS इज इक्वल टू काय सांगा? रिझल्टंट रेजिस्टन्स ऑफ सिरीज अरेंजमेंट. संपूर्ण सिरीज अरेंजमेंटचा रिझल्ट रेजिस्टन्स किती घेतला मी? RS घेतला. कळतं सर्वांना? म्हणून पहा लक्षात घ्या. देअरफॉर पहा लक्षात घ्या नेट पोटेन्शियल जे V इज इक्वल टू पहा लक्षात घ्या काय आलं सांगा? I इंटू काय सांगा? RS. पूर्ण पोटेन्शियल किती आहे सांगा? V. पूर्ण याचा रेजिस्टन्स किती आहे सांगा? RS. संपूर्ण ह्या तिघांचा मिळून रेजिस्टन्स किती घेतला? RS. संपूर्ण मिळून पोटेन्शियल किती आहे? V. आणि करंट किती चाललाय? I. आणि मग आता काय करायचं पहा नाव फ्रॉम फिगर. नाव काय सांगा? फ्रॉम फिगर. लक्षात घ्या फिगर नुसार काय सांगा? V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस काय सांगा? V3. लक्षात येते सर्वांच्या? पहा हे जे पोटेन्शियल आहे हेच पोटेन्शियल इट इज स्प्लिटेड इन द काय सांगा? 3 पार्ट्स. 3 पार्ट्स मध्ये काय झालं? का स्प्लिट झाले. V1 V2 आणि V3. V1 V2 आणि V3 म्हणजे काय सांगा? V. कळते सर्वांना? V इक्वल काय सांगा? काय आहे व्हॅल्यू? V ची व्हॅल्यू किती आहे सांगा? I इंटू RS. V1 ची व्हॅल्यू किती आहे सांगा? I इंटू R1. V2 ची व्हॅल्यू किती आहे सांगा? I इंटू R2. आणि V3 ची व्हॅल्यू किती आहे सांगा? I इंटू R3. नाउ यू कैन से दैट I इंटू काय सांगा? RS इज इक्वल टू I इज टेकन कॉमन R1 प्लस R2 प्लस काय सांगा? R3. राइट? ठीक है. You can see that I gets cancel and in this way you can see that RS is equal to R1 plus R2 plus काय सांगा? R3. So in this way we can find out the काय सांगा? Result. If n registers अशा प्रकारे जर n register आपण काय केलं सांगा? are connected in काय सांगा? series. अशा प्रकारे n register आपण series मध्ये जर जोडले तर काय होईल सांगा? RS is equal to काय येणार आहे? R1 plus R2 plus R3 plus dot and finally काय सांगा? RN. In this way we can find out the काय सांगा? resultant resistance of the series arrangement. तर series arrangement चा resultant resistance जो आहे तो आपण या सूत्राने काढू शकतो. नीट लक्षात घ्या. RS is equal to काय सांगा? R1 plus R2 plus R3 plus dot finally RN. This is the formula to find out the resultant resistance of the series arrangement. मग आता मला लक्षात आलं का तुमच्या की ही जी अरेंजमेंट आहे सिरीज मध्ये रेजिस्टर जेव्हा जोडले जातात त्यावेळेला जो फायनल रेजिस्टन्स आहे सगळ्यांचा मिळून त्याला आपण रिझल्टंट रेजिस्टन्स म्हणतो. तर हा जो रिझल्टंट रेजिस्टन्स आहे ना तो इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सच्या बेरीज एवढा येतो. म्हणजे 5-5 ओमचे 5 ओमचे जर आपण 4 रेजिस्टन्स एका शेजारी जोडले सिरीज मध्ये तर टोटल रेजिस्टन्स किती होणार आहे सर्किटचा? 20 ओम होणार आहे. जर आपण 10 ओमचे 5 रेजिस्टन्स जर जोडले एका पुढे तर काय सांगत आहे म्हणजे 50 ओम एवढा रेजिस्टन्स येणार आहे टोटल. कळते सर्वांना? मग टोटल रेजिस्टन्स काय होतो? वाढतो. म्हणजे ही अरेंजमेंट जी आहे ना तो रेजिस्टन्स इन्क्रीज करण्यासाठी वापरली जाते. कशासाठी वापरली जाते? इन्क्रीज करण्यासाठी वापरली जाते. आता तुम्हाला सर याचा फायदा काय फायदा असतो याचा? एकदम साधं उदाहरण तुम्हाला देतो परीक्षा. तुमच्याकडे एखादा तुम्ही एखादा इलेक्ट्रॉनिक्स दुकान टाकले आणि तुमच्याकडे एखादा टीव्ही वगैरे काय सांगा बिघडला तो टीव्ही तुमच्याकडे नीट करायला आलाय. तुम्ही तो टीव्ही खोलला. काय केलं? तो टीव्ही खोलला. टीव्ही खोलल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की अरे याचा रेजिस्टर जो आहे ना एक रेजिस्टर जो आहे ना तर त्याचा काय आलं सांगा? जळालेला आहे. हा ठीक आहे. मग तो जळालेला रेजिस्टर आपण बदलायचा एवढंच काम आहे. टीव्ही चालू होणार आहे तुमची. तुमचं काम काय आहे? फक्त तो जळालेला रेजिस्टर बदलायचा. तुम्ही तो रेजिस्टर बाजूला काढला. रेजिस्टर बाजूला काढला तर सोल्डर मशीनने आपण काय केलं? रेजिस्टर बाजूला काढला तर त्याच्या तुमच्या लक्षात आलं की 100 ओमचा रेजिस्टर होता. कितीचा? 100चा. आता तुम्ही काय केलं पहा लक्षात तुमच्या बॉक्स मध्ये पाहिलं तर तुमच्याकडे 100 ओमचा दुसरा रेजिस्टन्स अवेलेबल नाही. मग आता आली का पंचायत? काय टीव्ही तर नीट करून द्यायचा आहे आणि आपल्याकडे 100 ओमचा रेजिस्टन्स शिल्लक नाहीये. मग तुम्ही जर
ही कन्सेप्ट वापरली काय की रेजिस्टर जर सिरीज मध्ये जोडले तर रेजिस्टन्स इन्क्रीज होतो. मग तुम्ही जर पाहिलं तर तुमच्याकडे 20-20 ओमचे रेजिस्टर भरपूर पडले होते. किती 20-20 चे. मग तुम्ही काय करणार पहा लक्षात ते 20-20 ओमचे 5 रेजिस्टर पहा 1 2 3 4 5 असे 5 रेजिस्टर याचे 20 याचे 20 याचे 20 याचे 20 आणि काय सांगा याचे 20 असे 5 रेजिस्टर एका पुढे एक सिरीज मध्ये जोडायचे. आणि ही जी दोन टोकं आहेत ना ही दोन टोकं काय करायची जिथून तुम्ही तो 100 ओमचा रेजिस्टन्स काढला होता ना तिथे ही दोन टोकं काय करायचं सांगा जोडून टाकायची. मला सांगा या 5 जणांचा एकूण रेजिस्टन्स किती आला सांगा 100. झालं तुमचं काम आहे की नाही. तुमच्याकडे एवढा मोठा रेजिस्टन्स नव्हता पण तुमच्याकडे छोटे छोटे रेजिस्टन्स होते. मग ते तुम्ही कसे जोडणार आहे सिरीज मध्ये जोडले की तुम्ही काय होतं सांगा तुमचा रेजिस्टन्स इन्क्रीज होतो आणि तुमचं काम होऊ शकतं. कळतं सर्वांना. म्हणजे तुम्हाला 100 ओम साठी इकडे तिकडे धावपळ करायची गरज नाही. तर अशा प्रकारे तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन करू शकता. हे लक्षात राहू द्या. म्हणजे सिरीज अरेंजमेंट जे आहे ते आपल्याला रेजिस्टन्स इन्क्रीज करण्यासाठी वापरली जाते. मग हे लक्षात आलं पाहिजे. याच्यावर एक थेरॉटिकल सेंटेन्स मी तुम्हाला सांगतो. इफ द रेजिस्टन्सेस आर जॉइंड इन काय सांगा सिरीज रेजिस्टन्सेस जर सिरीज मध्ये जोडले then the total resistance or the resultant resistance is equal to the sum of the individual resistances joined in काय सांगा series. Resultant resistance हा individual resistance च्या सम एवढा असतो. हे त्या ठिकाणी सेंटेन्स लक्षात ठेवा. सिरीज मध्ये series arrangement is used to increase the काय सांगा resistance of the circuit. हा सर्किटचा रेजिस्टन्स वाढवण्यासाठी वापरली जाते ही अरेंजमेंट. लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे. सोपी कन्सेप्ट होती. मला वाटतं 10वी ला वगैरे तुम्ही हे पाहिलेलं ऑलरेडी. त्याचा एक स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करा लिहून घ्या मग पुढे सुरू करा. ठीक आहे. काढलाय. चला मला हे रब करायचंय. मी आता रेजिस्टन्स काय सांगा पॅरलल येणार लक्षात ठेवा. चला हे स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेल असं गृहीत धरूयात. आता मी पुढचं येणार पहा लक्षात. ठीक आहे. ओके. आता आपला टॉपिक जो सेकंड आहे पहा लक्षात बी दॅट इज काय सांगा रेजिस्टन्स इन काय सांगा पॅरलल. दुसरा टॉपिक जो मी घेणार या ठिकाणी त्याचं नाव काय सांगा रेजिस्टन्स इन पॅरलल. आता रेजिस्टन्स पॅरलल मध्ये जर जोडायचे असेल तर कशा पद्धतीने जोडता येतील आपल्याला ते या ठिकाणी चेक आउट करायचं पहा लक्षात घ्या. ठीक आहे. पहा टॉपिकचं नाव लक्षात घ्या रेजिस्टन्स इन काय सांगा पॅरलल. चला परत मागे सारखं जाता मागाशी आपण पाहिलं जरा वेळापूर्वी काय पाहिलं सांगा रेजिस्टन्स इन सिरीज पाहिलं. आता आपल्याला काय पाहिजे सांगा रेजिस्टन्स इन पॅरलल. व्हेन द रेजिस्टर्स आर जॉइंड इन पॅरलल टू इच अदर देन व्हॉट विल बी द काय सांगा रिझल्टंट रेजिस्टन्स ऑफ द अरेंजमेंट. तर त्या अरेंजमेंटचा रिझल्टंट रेजिस्टन्स किती असेल हा आपला प्रश्न आहे किंवा आपला डेरिव्हेशनचा मुद्दा आहे. कळतं सर्वांना. ठीक आहे. मग आता चला पाहूयात आपण व्हॉट हॅपन्स व्हेन द रेजिस्टन्सेस किंवा रेजिस्टर्स आर जॉइंड इन काय सांगा पॅरलल इन द इलेक्ट्रिक सर्किट. चला कशा प्रकारचे फिगर आहे हे ठिकाणी मी ड्रॉ करतो पहा लक्षात घ्या. आय एम गोइंग टू ड्रॉ द काय सांगा फिगर. लेट्स से व्हॉट इज द फिगर लाईक दिस वन. पहा हिअर इट इज काय सांगा टर्मिनल ए. पहा इकडे काय केलं हा एक रेजिस्टर मी या ठिकाणी टाकला आहे. दिस इज द फर्स्ट रेजिस्टर. ठीक आहे. या ठिकाणी काय केलं मी सांगा सेकंड रेजिस्टर या ठिकाणी टाकला राईट. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय केलं सांगा मी तिसरा रेजिस्टर या ठिकाणी घेतलाय. तर सर्वांना पहा दिस इज द काय सांगा थर्ड रेजिस्टर. आता हे रेजिस्टर कसे जोडलेले आहेत मी सांगा पॅरलल जोडलेले आहेत. नीट लक्षात घ्या. तुमच्या लक्षात आलंच असेल पहा काय झालं या ठिकाणी. ठीक आहे. सिरीज अरेंजमेंट मध्ये आणि पॅरलल अरेंजमेंट मध्ये काय फरक आहे हा पहा. हे पहिला रेजिस्टर जो आहे तो कोणत्या दोन टर्मिनल मध्ये जोडला आहे एबी. त्याला पॅरलल हा दुसरा घेतलाय. इट इज ऑल्सो काय सांगा जॉइंड इन काय सांगा बिटवीन टू टर्मिनल्स एबी. थर्ड रेजिस्टर इज ऑल्सो काय सांगा इन बिटवीन द टू टर्मिनल्स एबी. हे तिन्ही रेजिस्टर हे सेम दोन पॉइंट्स मध्ये किंवा सेम दोन काय सांगा वायरच्या एंड्स मध्ये जोडलेले असल्यामुळे त्या क्षेत्री काय सांगेन पॅरलल. याचा रेजिस्टन्स आहे तो R1 ओम आहे. त्याचा रेजिस्टन्स R2 ओम आहे. याचा रेजिस्टन्स किती सांगा R3 ओम आहे असं गृहीत धरा. मग 3 रेजिस्टर्स हॅव्हिंग द रेजिस्टन्सेस R1 R2 and R3 ओम. 3 रेजिस्टर्स having the resistances R1 R2 and काय सांगा R3 ohm are joined in parallel to each other. असा अरेंजमेंटला म्हणतात पॅरलल अरेंजमेंट. तर ते सर्वांना लक्षात दे आर जॉइंड बिटवीन काय सांगा टू टर्मिनल्स सेम टू टर्मिनल्स ए आणि बी. ठीक आहे. पण त्या ठिकाणी जोडलेले आहेत. आता या ठिकाणी काय लक्षात येणार तुमच्या पहा लक्षात द्या. या ठिकाणी महत्वाचं वाक्य काय ते फार महत्वाचं वाक्य मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. द करंट I is flowing in this way. पहा इकडनं किती करंट चाललंय सांगा I is the current going from here. हे पाहिजे असा या ठिकाणी मी दाखवत नाही इकडे दाखवतो. चला I is the current इकडे बघा काय सांगा किती करंट चाललाय I आणि in this way circuit is completed. here is the positive here is काय सांगा निगेटिव्ह. कळतं सर्वांना. आता प्रश्न असा आहे पहा लक्षात घ्या आपल्या समोर
की याचं पोटेन्शियल जे आहे ते व्ही आहे, म्हणजे द पोटेन्शियल बिटवीन द काय सांगा टू एंड्स ऑफ दिस वायर, वायरच्या हे दोन टोकांमधलं पोटेन्शियल किती सांगा, टोटल पोटेन्शियल इज व्ही. मग ते जे पोटेन्शियल आहे माझं थोडक्यात पहा, या टोकातलं आणि या टोकातलं पोटेन्शियल किती आहे व्ही, म्हणजेच ए आणि बी मधलं पोटेन्शियल, कारण हा याला जोडलेला आहे, हा याला जोडलेला आहे, म्हणजे पोटेन्शियल बिटवीन द काय सांगा ए आणि बी इज काय सांगा व्ही. म्हणजे पोटेन्शियल अक्रॉस R1 इज ऑल्सो व्ही, पोटेन्शियल अक्रॉस R2 इज ऑल्सो व्ही, पोटेन्शियल अक्रॉस R3 इज ऑल्सो व्ही, कारण व्ही इज द पोटेन्शियल बिटवीन द काय सांगा टू टर्मिनल्स, म्हणजे बी चं हे बी ह्याला जोडलेलं आहे आणि ए ह्याला जोडलेलं आहे, ए आणि बी मध्ये किती पोटेन्शियल आहे कळलं सर्वांना, व्ही. मग पहिला रेजिस्टन्स हा ए बी मध्ये जोडलाय, मग त्याचं पण पोटेन्शियल व्ही च असणार आहे, याच्या अक्रॉस सुद्धा पोटेन्शियल व्ही च असणार आहे, याच्या अक्रॉस सुद्धा पोटेन्शियल व्ही, पोटेन्शियल चेंज होत नाही. पण हा जो करंट चाललाय पाहिजे आय इज द करंट फ्लोइंग थ्रू द काय सांगा सर्किट, सर्किटचा टोटल करंट किती आहे आय, त्यातला काही करंट इकडे जाईल, सम पार्ट गोज थ्रू दिस पार्ट, सम पार्ट ऑफ करंट गोज थ्रू दिस ब्रँच, काही भाग जो आहे तो या ब्रँचने जाईल, लक्ष द्या, अलग लक्षात, या ब्रँचने काही भाग जाईल, याला I1 म्हणू, काही भाग ह्या ब्रँचने जाईल आणि काही भाग जो आहे तो ह्या ब्रँचने जाईल, तर ते सर्वांना याला I3 म्हणू. येथे लक्षात मी काय सांगितलं, सम ऑफ द करंट्स गो थ्रू दिस ब्रँच, सम ऑफ द करंट गो थ्रू दिस ब्रँच आणि सम ऑफ द करंट गो थ्रू दिस ब्रँच. आता ह्यातून किती करंट चाललाय त्या ठिकाणी इथं आपण एमीटर जोडू शकतो, पहा लक्षात, प्लस आणि काय सांगा मायनस. म्हणजे हा जो एमीटर आहे तो काय करणार आहे, करंट I1 मोजणार आहे, हा जो एमीटर सेकंड आहे या ठिकाणी जर दुसरा एमीटर मी जोडला तो काय करणार सांगा, करंट थ्रू R2 मोजणार आहे, आणि या ठिकाणी तिसरा एमीटर जर मी बसवला हा काय करणार आहे, करंट थ्रू थर्ड रेजिस्टर जो मोजणार आहे. यातून या एमीटर मध्ये तुम्हाला I3 रीडिंग दिसणार आहे, या एमीटर मध्ये तुम्हाला I2 रीडिंग दिसणार आहे, या एमीटर मध्ये तुम्हाला I1 रीडिंग दिसणार आहे, लक्षात ठेवा. तर ते सर्वांना I1 I2 आणि I3 परत इथे एकत्र येतील, परत इकडे पहा I1 एलईडीचं काय सांगा I2 आणि एलईडीचं काय सांगा I3 आणि ते 1 सेकंड यूजचं काय सांगा I. म्हणजे या ठिकाणी आय स्प्लिट होणार आहे तीन पार्ट मध्ये, करंट काय होणार तीन भागामध्ये स्प्लिट होणार, कारण त्याला तीन वेगवेगळे मार्ग अवेलेबल आहेत, काही भाग इकडे आहे, काही सम ऑफ द करंट गोज थ्रू दिस पार्ट, सम ऑफ द करंट गोज थ्रू दिस पार्ट, सम ऑफ द करंट गोज थ्रू दिस पार्ट, आणि इथे गेल्यानंतर तिन्हीचे तिन्ही करंट्स आहेत ते एकत्र येतील आणि परत एकदा टोटल करंट आय त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. लक्षात आलं. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं वाक्य कोणतं आहे ते आपण या ठिकाणी चेकआउट करूयात. काय महत्त्वाचं वाक्य असणार आहे पहा, वेन, नीट लक्षात, हे वाक्य फार महत्त्वाचं, वेन रेजिस्टर्स आर जॉईन, बरोबर ठीक आहे, वेन रेजिस्टर्स आर जॉईन काय सांगा पॅरलल, रेजिस्टर जर कसे जोडले असतील पॅरलल जोडले असतील तर सगळ्यात महत्त्वाचं हे सेंटेन्स पहा, लक्षात घ्या, करंट मात्र प्रत्येकाचा वेगळा पण पोटेन्शियल डिफरन्स मात्र ह्याच्या अक्रॉस पण व्ही याच्या अक्रॉस, कारण हे दोन्ही सेम दोन टोकांमध्ये जोडलेत ना, ए आणि बी मधला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, जे ह्या दोन टोकांमध्ये ह्या दोन टोकाला व्ही, मग पहा पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रेजिस्टर इज सेम और इक्वल, प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स कसा असणार आहे, सेम असणार आहे किंवा इक्वल असणार आहे. आणि दुसरा पार्ट जो आहे पहा लक्षात घ्या, द करंट फ्लोइंग थ्रू ईच, काय सांगा, ईच रेजिस्टर, द करंट फ्लोइंग थ्रू ईच रेजिस्टर इज डिफरंट, तो मात्र काय असणार सांगा, डिफरंट असणार आहे. कळतं सर्वांना. हा जिथं ज्या ब्रँच मध्ये रेजिस्टन्स जास्त तिथं करंट कमी असणार आहे, कारण रेजिस्टन्स करंटला आपच करतो, लक्षात ठेवा. म्हणजे जिथं रेजिस्टन्स जास्त तिथं करंट कमी असेल, ज्याचा रेजिस्टन्स कमी असेल ना तीन पैकी त्या ब्रँच मधून जास्त करंट वाहणार आहे, ज्या तीन पैकी जिथं रेजिस्टन्स जास्त असेल तिथून कमी करंट वाहणार आहे. असं प्रकारे तीन भाग त्या करंटचे त्या ठिकाणी होणार आहे, हे लक्षात घ्या. आता आपण जाऊयात आपल्या डेरिव्हेशन कडे, बरोबर ठीक आहे, नीट लक्ष द्या. नाव आय एम गोइंग टू काय सांगा, टेक द डेरिव्हेशन. नाव पहा, लक्ष द्या, नाव पहा, बाय ओम्स लॉ, इथे मी सेंटेन्स लिहितो, सच दॅट I is equal to I1 plus I2 plus काय सांगा I3. हा जो I नावाचा करंट आहे तो काय झाला, स्प्लिट झाला त्या तीन पार्ट्स मध्ये, त्यामुळे I is equal to काय सांगा. मग मी काय करतो, हे प्रिन्सिपल घेणार आहे, I1 ची व्हॅल्यू काढून घेईल, I2 ची घेईल आणि I3 ची व्हॅल्यू काढून घेतो, मग याच्यात टाकतो. लक्ष द्या सर्वांनी. बाय ओम्स लॉ V is equal to काय सांगा, बाय ओम्स लॉ V is equal to IR, सगळ्यांना सूत्र माहिती आहे, V is equal to काय सांगा I into R, याचा अर्थ I is equal to काय सांगा V upon R. लक्षात ठेवा. मग फॉर पहा, लक्षात, फॉर फर्स्ट रेजिस्टर, कोणासाठी, पहिल्या रेजिस्टर साठी, लक्ष द्या, किती करंट चाललाय त्यामधून I1 एवढा करंट चाललाय, पोटेन्शियल कसं आहे सांगा V, आणि रेजिस्टन्स किती आहे R1. V वर घ्यायची गरज नाही, बिकॉज पोटेन्शियल डिफरन्स इज सेम फॉर इच रेजिस्टर, प्रत्येक रेजिस्टरवर पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे V, त्यामुळे V1 घ्यायची गरज नाही. त्यानंतर या ठिकाणी पहा, फॉर सेकंड रेजिस्टर, पहा सेकंड रेजिस्टर साठी पोटेन्शियल सेम इथे लिहिले, पहा
पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस त्यामुळे V1 V2 घ्यायची गरज नाही. सेकंड साठी करंट किती चाललाय सेकंड मधून I2 इज इक्वल टू V आपण काय सांगा R2 आणि फॉर थर्ड रेजिस्टर I3 इज इक्वल टू काय सांगा V आपण R3. तर ते सर्वांना नाव RP इज इक्वल टू काय सांगा रिझल्टंट रेजिस्टन्स ऑफ parallel arrangement. RP काय सांगा रिझल्टंट रेजिस्टन्स ऑफ काय सांगा पॅरलल अरेंजमेंटचा रिझल्टंट रेजिस्टन्स RP जर असेल तर मग देअरफॉर काय सांगा तुमच्या असं लक्षात येईल की I इज द टोटल करंट इज इक्वल टू काय सांगा V अपॉन काय सांगा RP सांगा टोटल करंट किती आहे सांगा टोटल करंट I टोटल पोटेन्शियल किती आहे V आणि टोटल तिघांचा मिळून रेजिस्टन्स किती RP. पण संपूर्ण सर्किट साठी ओम्स लॉ कसा येणार I इक्वल टू काय सांगा V अपॉन RP. टोटल करंट किती आहे I टोटल पोटेन्शियल किती आहे V टोटल रेजिस्टन्स किती आहे RP म्हणजे रिझल्टंट रेजिस्टन्स. कळलं सर्वांना. आता नाव फ्रॉम फिगर काय आलं तुमच्या लक्षात I इज इक्वल टू काय सांगा I1 प्लस I2 प्लस काय सांगा I3 राईट की नाही I1 प्लस I2 प्लस I3 सांगा I ची व्हॅल्यू किती आहे V अपॉन RP. I1 ची व्हॅल्यू किती आहे सांगा V अपॉन R1 V अपॉन काय सांगा R1 प्लस V अपॉन काय सांगा R2 प्लस V अपॉन काय सांगा R3. तर ते सर्वांना ठीक आहे. आता दोन्ही बाजूला V ने डिवाइड करा डिवाइड बाय काय सांगा V डिवाइड बोथ साइड्स बाय V. चला इथे किती आलं 1 अपॉन RP इथे किती आलं 1 अपॉन R1 इथे किती आलं 1 अपॉन R2 इथे किती आलं 1 अपॉन R3. In this way we get the derivation for the resultant resistance of parallel arrangement. आता असे जर n रेजिस्टर्स आपण जोडले पहा तर if n such resistors are joined in parallel then जर n असे रेजिस्टर जर जोडले तर सूत्र कसं येणार पहा 1 upon RP इज इक्वल टू 1 upon काय सांगा R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3 plus dot 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 and finally काय सांगा 1 upon Rn. So this is the formula for the काय सांगा resultant resistance in parallel arrangement. आलं लक्षात. ठीक आहे. तर पॅरलल अरेंजमेंटचा रिझल्टंट रेजिस्टन्स या फॉर्म्युल्याने काढता येतो. सिरीजचं सूत्र होतं RS = R1 plus R2 plus R3 असं होतं आणि पॅरललला कसं होतं 1 upon RP रेसिप्रोकल आहे पहा 1 upon RP = 1 upon R1 plus 1 upon R2. हे वर्ड मध्ये सांगायचं तर कसं सांगता येईल पहा the resultant resistance the reciprocal of कसं सांगणार मी the reciprocal of resultant resistance in parallel arrangement नीट लक्षात घ्या. the reciprocal म्हणजे 1 upon येते ना म्हणून the reciprocal of resultant resistance of parallel arrangement is equal to sum of the sum of is equal to sum of the reciprocals of individual resistances. परत आहे का the reciprocal of resultant resistance in parallel arrangement is equal to sum of the reciprocals of काय सांगा इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. तर अशा पद्धतीने आपल्याला ते शब्दामध्ये सांगता येतं. तर तुमच्या लक्षात आलंय का या ठिकाणी की रेसिप्रोकल घेतलाय म्हणून काय आलं की रिझल्टंट रेजिस्टन्स कमी होतो या केसमध्ये काय होतं सांगा कमी होतो. लक्षात ठेवा. म्हणजे जर तुमच्याकडे मी माझे उदाहरण कंटिन्यू करतो तुमच्याकडे टीव्ही आला आणि तुमच्याकडे 5 ओमचा रेजिस्टन्स गेलाय पण तुमच्याकडे 20 चे किती आहेत 20 चे ते 20 चे जर तुम्ही 4 रेजिस्टन्स जर सिरीज नाही सॉरी पॅरलल जोडले ना 4 तर तुमचं काय होणार सांगा 5 ओमचा रेजिस्टन्स तयार होईल. कितीचा 5. म्हणजे सिरीज पॅरलल मध्ये जोडले की रेजिस्टन्स कमी होतो रिझल्टंट रेजिस्टन्स कमी असतो आणि सिरीज मध्ये जोडले की रिझल्टंट रेजिस्टन्स काय होतो सांगा वाढतो. उदाहरण तुम्हाला दाखवतो मी आता जे उदाहरण दिले ते सांगतो. समजा तुमच्याकडे टीव्ही आलाय त्याचा 5 ओमचा रेजिस्टन्स गेलाय तर तुम्हाला टाकायचा आहे पण तुमच्याकडे 20 ओमचे रेजिस्टन्स शिल्लक आहे तर तुम्ही काय कराल पहा 4 रेजिस्टन्स 20 चे 4 पहा कसे हा 1 हा 2 1 मिनिट हा दुसरा हा काय सांगा तिसरा आणि हा काय सांगा चौथा. असे 4 रेजिस्टर कसे जोडणार सांगा पॅरलल जोडणार. किती किती ओमचे 20 ओम हा सुद्धा 20 हा सुद्धा 20 आणि हा सुद्धा 20. आता आपल्या सूत्रानुसार 5 कसं तयार होतो सांगा. असे अरेंजमेंट केले की 20 चौक 80 नाही होणार किती होणार आहे 5 होणार. कसं पहा 1 upon RP इक्वल टू 1 upon काय सांगा R1 प्लस 1 upon R2 प्लस 1 upon R3 आणि प्लस 1 upon काय सांगा R4 असं असतं. 1 upon 20 प्लस 1 upon 20 प्लस 1 upon 20 प्लस काय सांगा 1 upon 20 आन्सर आला 4 upon 20. लक्षात एकूण मध्ये 1 upon RP ची आली 4 upon 20 म्हणजे याचा अर्थ 1 upon RP इक्वल टू किती सांगा 1 upon 5. याचा अर्थ दोन्ही बाजूंचा आपण काय केलं सांगा बरं
इन्व्हर्टंट जर घेतला तर आरपी इज इक्वल टू किती आला सांगा, आरपी इज इक्वल टू काय सांगा 5 ओम. येते लक्षात. तर रेजिस्टन्स जेव्हा तुम्ही पॅरलल जोडता तेव्हा रिझल्टंट रेजिस्टन्स कमी होतो. म्हणजे दिस अरेंजमेंट पॅरलल अरेंजमेंट इज यूज टू डिक्रीज द रेजिस्टन्स आणि सिरीज अरेंजमेंट इज यूज टू काय सांगा, इन्क्रीज द रेजिस्टन्स. लक्षात ठेवा. तर पॅरललचं हे सूत्र आहे, मग अशा आपण सिरीजचं सूत्र पाहिलं, दोघांमध्ये फरक आहे. तर पॅरलल अरेंजमेंट रेजिस्टन्स कमी करण्यासाठी वापरतात, ते लक्षात राहू द्या. रिझल्टंट रेजिस्टन्स कमी होतो पॅरलल अरेंजमेंट मध्ये, इंडिव्हिज्युअल पेक्षा रिझल्टंट रेजिस्टन्स कमी असतो. सिरीज मध्ये इंडिव्हिज्युअल पेक्षा रिझल्टंट रेजिस्टन्स जास्त असतो. तर हे दोन टॉपिक तुमच्या लक्षात राहू द्या. दिस इज ऑल अबाउट काय सांगा, टुडेज टॉपिक कॉल्ड एज काय सांगा, कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. रेजिस्टरचं कॉम्बिनेशन. मग सिरीज मध्ये असल्यानंतर काय होतं आणि पॅरलल मध्ये असल्यानंतर काय होतं. तर अशा प्रकारे आपण कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स नावाचा टॉपिक आज घेतला होता. उद्या आपल्याला रेजिस्टिव्हिटी नावाच्या टॉपिक कडे उद्या जायचंय. ओके. हे सगळं जे आहे ते स्क्रीनशॉट काढा, सगळं तुमच्या नोटबुक मध्ये राईट करून घ्या. येते लक्षात. बाकी आपण उद्याच्या लेक्चर करू. थँक्यू.